प्रेज गॉड चर्च आपल्या या बहिणीची अशी साक्ष आहे। बहीण म्हणते की गेले 3-4 महिन्यापासूनच आपली बहीण आपल्या चर्चमध्ये येत आहे। ती म्हणते की या चर्चमध्ये आल्यापासून मी इतकी आशीर्वादित झालेली आहे की मी तुम्हाला म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही। कारण का बहिणीचं आधीचं जीवन इतकं वैतागामध्ये गेलेलं, इतकं दुःखामध्ये गेलेलं। आपली बहीण एकटी आपल्या बाळाला सांभाळत आहे। तिचे मिस्टर तिच्या बरोबर नाही, गेले 6 वर्ष झाले आपली बहीण एकटीच राहत आहे। खरंच परमेश्वर इतका महान आहे। जसे आपले पास्टर सांगतात की आपली मदत करणारा जेव्हा कोणी नसतं तेव्हा मदत करणारा फक्त परमेश्वर असतो आणि आपली मदत फक्त आणि फक्त प्रभूकडूनच येत असते। आणि खरंच तसंच झालं। आपली बहीण जशी चर्चमध्ये येऊ लागली, जसं पास्टरांचं वचन ऐकू लागली आणि विश्वास ठेवू लागली, तिचा हळूहळू विश्वास वाढत गेला। आणि गेल्या मंगळवारी बहिणीने आपल्या पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली। खरंच परमेश्वर इतका महान आहे जे तिच्याकडे अगदी घर भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते। 3 महिन्याचं भाडं तिचं राहिलं होतं, पण जसं आपल्या पास्टरांनी आपल्या बहिणीसाठी प्रार्थना केली, तिची सगळी भीती निघून गेली आणि ती इतकी आशीर्वादित झाली की तिला अचानक म्हणजे इतकी मदत मिळू लागली। तिला पैशाची मदत मिळाली आणि घर पण जे घर तिला सोडण्याची गरज लागली होती ते घर पण सोडण्याची आता गरज नाहीये। तिच्याकडे भरपूर पैसे आले आहेत आणि जे मुलाचं ऍडमिशन इतक्या वर्ष होत नव्हतं त्या मुलाचं ऍडमिशन सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या कालच झालेलं आहे। यासाठी बहीण सगळा गौरव प्रभू येशूला देते। Praise the Lord.